त्यांचं पूजन करायचं तर घरी करा, तुमच्या घरी कोणाचं पूजन करायचं तुमचा प्रश्न आहे प्रफुल्ल पटेलजी, पण आमच्या शिवछत्रपतींचा अपमान आम्ही सहन करणार नाही. आणि प्रफुल्ल पटेल या वेळेला महाराष्ट्र तुम्हाला आपटेल, नक्की आपटेल. बघा हिम्मत दाखवल्यानंतर पाऊस पण थांबला की नाही. हे संकटाला घाबरायचं नसतं कधी. संकट जे माझे आजोबा सांगायचे की अरे संकटाच्या छाताडावरती चालून जाण्याची हिंमत पाहिजे, त्या हिमतीने मी मैदानात उतरलेलो आहे. आणि एक तुमच्या हक्काची आपली बहीण वैशालीताई ही तुम्हाला मी उमेदवार म्हणून दिलेली आहे. खासदार करण्याची जबाबदारी तुमची आहे. आपण ज्यांना मोठं केले ते गद्दार झाले, पण कल्याण डोंबिवलीची ओळख गद्दार म्हणून होऊ देणार नाही, होऊ शकत नाही. गद्दाराला गाडणारी पाहिजे. आणि म्हणूनच 20 तारखेला आपली निशाणी काय, कारण भाजपचा आणखीन एक डाव बघा कसा आहे. यांच्याकडे कोणी उमेदवार नाहीत. आता मी अनेकदा बोललोय की भाजपला राजकारणात पोर होत नाही तर माझा काही दोष आहे. तुम्हाला नाही होत पोर त्याच्यात राजकारणामध्ये, घेताय आमची तुम्ही चोरून. म्हणजे आमच्या राजकारणातली पोरं सुद्धा तुम्ही चोरलीत आणि माझे वडील पण चोरलाय. मग तुमचं कर्तृत्व काय, तुमचं कर्तृत्व काय. कमळाबाई, कमळाबाई काय कामाची आहे. मग जर यांचं काही कामाचे नसतील तर जो नाही कामाचा तो नाही रामाचा, तो नाही रामाचा. पण हे भाजपचे जे नीच डाव आहेत की शिवसैनिकच एकमेकांमध्ये लढवायचे. मी येताना काही जण बघत होतो काय आपली चोरलेली निशाणी घेऊन फिरत होते. अरे माझी निशाणी चोरतोय, चोर तो चोर वर शिरजोर. आणि एक गद्दार जे आज आपल्या अंगावरती येत आहेत, जरा 4 तारखेपर्यंत थांबा. तुमचा जो गॅसचा फुगा झाला त्याला बरोबर टाचणी कशी मारतो ती मी बघा. पण हे सगळं मी बोलतोय हे तुमच्या जोरावरती बोलतोय. तुम्ही साथ देणार आहात ना, विजय मिळून देणार आहात ना. पैशाचा महापूर येईल, आयुष्य विकणार आहात, भविष्य विकणार आहात, खोक्यामध्ये बंद होणार आहात. मग एकच वचन मला द्यायचं की हातामध्ये जी मशाल आहे त्या मशालेने हुकुमशाहीचं बूड जाळून भस्म झाल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. या बघा मशाली पेटलेल्या आहेत. लावा सगळ्यांनी मोबाईलचे टॉर्च लावा, जरा सगळ्यांनी लावा. ठीक आहे, सगळ्यांना धन्यवाद देतो. आणि वैशालीताई आता तुमची जबाबदारी आहे. गद्दाराच्या विरुद्ध मला निसट्टा विजय नकोय. असा गद्दाराला गाडा की पुन्हा कित्येक पिढ्या कल्याण डोंबिवलीमध्ये गद्दारीचा किडा वळवळता कामा नये. जय हिंद, जय महाराष्ट्र. उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधलेला आहे. तर शिवरायांचा अवमान आम्ही सहन करणार नाही असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय.